आणि ही उद्धव ठाकरेची सभा नाही, ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा आहे. बाळासाहेबांची सभा आहे. त्यांनी जे काय संपूर्ण आयुष्यभर रक्त आटवून वण फिरून जो महाराष्ट्रातला आणि हिंदूंमधला स्वाभिमान जागा केलाय, त्या स्वाभिमानी मर्द मावळ्यांची सभा आहे. ही नुसती गर्दी नाहीये. दुष्काळाचा विषय आहेच. आज मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, जेमतेम फेब्रुवारी सुरू होताना काय हालत आहे तुमची तुम्हाला माहिती आहे. बरं, मला एक तुम्ही सांगा की असा नेमका कोणता विषय आहे, अगदी जरी आपल्यामध्ये चोरून काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले आले असतील त्यांना सुद्धा मी विचारतोय की गेल्या 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षामध्ये राज्यातल्या सरकारने आणि देशातल्या सरकारने असं तुम्हाला काय दिलंय की ज्याच्यावरती तुम्ही सांगाल की आम्ही समाधानी आहोत? आहे दिलंय समाधान? आज जे आपल्या अर्जुनराव बोलला, ही मागणी काय नवीन आहे? येताना मी जे काय वृत्तपत्रामध्ये वाचलं की यंदा पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिलेली आहे. किती काळ तुम्ही स्थगिती देणार? बरं, पंचायत अशी झालेली आहे की खास करून मोसंबीच्या ज्यांच्या बागा आहेत, तुम्ही मला सांगा, मोसंबीचं झाड हे कितव्या वर्षानंतर फळ द्यायला लागतं? 4, 5, 6, 7, साधारण 5 वर्षानंतर द्यायला लागतं ना. मग आता ज्यांनी कर्ज घेऊन गेले 5 वर्ष मोसंबीची झाडं आपल्या अपत्याप्रमाणे जपलेली आहेत, ही झाडं आज करपून गेलेली आहेत. गेलेत ना. एकदा का मोसंबीचं झाड फळ द्यायला लागल्यानंतर पुढची 30 ते 40 वर्ष ते झाड फळ देतं. मग मेहनत करून 5-6 वर्ष जोपासलेलं हे झाड आज जर का सुकलं असेल तर पुढची 30 वर्षाची त्याची जी काय धुळदाण झालेली आहे ती काय कर्ज स्थगिती देऊन तुम्ही काय करणार? आणि मग जे आमच्या अर्जुनाला कळतं ते सत्तेमध्ये बसलेल्या गदड्यांना कळत नाही. आम्हाला तुमची मेहरबानी नको आहे. हा मराठवाडा जो आहे तो भीक मागणारा नाहीये. आम्हाला हक्काचं पाहिजे. तुमच्या खिशातलं नको, एक आमच्या खिशात हात घालून तुम्ही जे घेतलेलं आहे ना ते आम्हाला आमचं परत पाहिजे. आम्हाला कर्जाला स्थगिती नकोय. आम्हाला कर्ज माफ म्हणजे माफ पाहिजे. आणि जर का ते तुम्ही केलं नाहीत तर मग आम्हाला हे कर्ज एक सुद्धा पैसा आम्ही देणार नाही. जोपर्यंत आमचं पीक डवरत नाही, तुम्ही पाण्याची सोय करत नाही, तोपर्यंत कर्जाचा एकही पैसा आम्ही तुम्हाला देणार नाही. जा काय करता ते करा. त्याच्यानंतर विजेचा सुद्धा प्रश्न आहे. एक तर सगळ्यांना वीज मिळते का रे? या सत्ताधारीने आपल्याला सांगितलं होतं की 2012 साली आम्ही भारनियमन मुक्त महाराष्ट्र करू केलाय. भारनियमन मुक्त तर झालेला नाहीच. उलटे यांचे डबोले घेऊन सत्ताधाऱ्यांचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचं ओझं घेऊन हा महाराष्ट्र पिचून गेलेला आहे. वीज बिल सुद्धा आम्हाला माफ करून पाहिजे. वीज बिल सुद्धा आम्हाला भरता येणार नाही. बरं, याच्यामध्ये अशक्य काही नाहीये. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल 2004 साली जेव्हा आपण निवडणुका लढवत होतो तेव्हा आपल्या शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरमध्ये घोषणा केली होती की आमचं जर का सरकार आलं तर 1-2 महिन्यासाठी नाही, आम्ही शेतकऱ्यांना वीज माफ करू. हे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला वचन दिलं होतं, आश्वासन दिलं होतं. आश्वासन नाही, वचन दिलं होतं. पण आपले हसतमुख होते सुशील मिया शिंदे. त्यांचं नवीन नाव आहे, कारण त्यांना आपल्या देशामध्ये भगवे, सगळे भगवे म्हणजे तुम्ही टोप्या घातलेल्या माता भगिनी आणि ज्यांच्या हातामध्ये भगवे झेंडे आहेत तो भगवा आतंकवादी दिसतोय. आणि जो अतिरेकी पाकिस्तानमध्ये बसलाय हाफिज, त्याला ते जी हुजूर हाफिज साहेब म्हणतायत. तेव्हा सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांनी जाहीर केले ना की त्यांचं सरकार आल्यानंतर वीज बिल माफ करू. कदाचित सरकार येईल, मग आपलं काय होणार? म्हणून त्यांनी काय केलं? बरोबर निवडणुकीच्या वेळेला 3 ते 4 महिने तुम्हाला सगळ्यांना शून्य रकमेची बिलं पाठवली होती ना. मग तेव्हा तुम्ही मतांसाठी यांना फसवण्यासाठी वीज बिल माफ जर केलं असेल तर आता माझा शेतकरी उन्हातानामध्ये तडफडतोय, पाण्या वाचून तळमळतोय,
त्याच्यासाठी तुम्हाला वीज बिल माफ नाही करता येणार? वीज बिल सुद्धा आम्हाला माफ करून पाहिजे, शाळेतल्या विद्यार्थ्यांची फी सुद्धा आम्हाला माफ करून पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर जे चित्र या मराठवाड्यामध्ये आहे, मगाशी मी संभाजीनगर पासून इथपर्यंत हेलिकॉप्टरने आलो, जणू काही वाळवंटावरनं मी उडतोय असं संपूर्ण खालचं चित्र आहे. जसं ते पलीकडे कुठेतरी सहारा वाळवंट आहे, तसं माझ्या महाराष्ट्राचं बेसहारा वाळवंट झालेलं आहे. कोणीच सहारा नाही यायला, बेसहारा. आणि या वाळवंटावरनं उडताना मला खाली जे दिसत होतं, गाई गुरं सगळे हाडांचे सापळे फिरतात की काय असं सगळं दिसत होतं. बरं, हे सगळं चित्र इकडे असताना सत्ताधारी काय करतात? शरद पवार काय, पृथ्वीराज चव्हाण काय, आर पाटील काय, अजित पवार काय करतात? सगळे दादा आहेत, आबा आहेत, बाबा आहेत. पृथ्वीराजना बाबा म्हणतात, आर पाटलांना आबा म्हणतात, कोणाला दादा म्हणतात. पण दादा, आबा, बाबा या शब्दाला लायकी असणारी माणसं आहेत का हे मी तुम्हाला विचारतो. आहे लायकी? अरे कोणाकडे दादा म्हणून जायचं? संकटामध्ये सापडल्यानंतर जो मला दादासारखा पाठी उभा राहतो, बाबा म्हटल्यानंतर बाबासारखा माझ्या पाठी उभा राहतो, आणि आबा म्हटल्यानंतर एका आपुलकीने तो जवळ घेतो, अशी माणसं आहेत. ह्यांची घालमेल चाललेली आहे सगळी, ती महाराष्ट्र लुटण्यासाठी चाललेली आहे. जरा बसून घ्या रे सगळ्यांनी, आहे तिकडेच बसा. बरं, भांडत्यात एवढ्यासाठी की माझा पक्ष नंबर 1 कसं होईल. धमक्या एवढ्यासाठी देत आहेत की माझ्या वाट्याला जास्त कसं मिळेल म्हणून धमक्या दिल्या जात आहेत. असं एक सुद्धा राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा मंत्री नाही की जर तुम्ही मराठवाड्याला जास्तीत जास्त निधी दिला नाही तर आम्ही राजीनामा देऊ, असं एक सुद्धा बोलणारा मर्दाचा बच्चा त्या मंत्रिमंडळामध्ये बसलेला नाहीये. बरं, आता तर कहरच केला. शरद पवारांनी जे जाहीर केलं की छे म्हणे आता निवडणुका येत आहेत, आम्ही मध्ये जे काय बोललो होतो की 1 लाख चलो रे, हे असं काही नाही, ते झूट आहे. हे म्हणे आमची नवरा बायकोची भांडण आहेत. नवरा बायकोची भांडण, मोठी पंचायत झाली. कारण शरद पवार म्हटले काय, पृथ्वीराज म्हटल्यानंतर आमचे एक म्हणत होते की बाबा बाप्या दिसतोय. आता नवरा बायको म्हटल्यानंतर आम्ही ओळखायचं कसं यातला नवरा कोणता आणि बायको कोणती? काय खाणा खुणा आहेत? पण निर्लज्जाप्रमाणे म्हणतायत की आमची नवरा बायकोची भांडण चाललेली आहेत, पण तुमची भांडणं तुमच्या बुडाखालीची गादी आहे त्या गादीसाठी चाललेली आहे, या माझ्या जनतेसाठी चाललेली नाहीये. गेल्या वर्षी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, आहे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा माझ्या महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे, तो सुद्धा माझाच आहे. तिथली जनता ही सुद्धा आमची माता भगिनी आणि बांधव आहे, त्या जनतेचा काही दोष नाहीये. पण दोष आहे तो तिथल्या पुढाऱ्यांचा आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेतल्यानंतर जी त्यांची काही खडाजंगी होते, तिथले सगळे टगे, आणि मग माझ्या मराठवाड्यातले तिकडे जे काही गेले ते काही गॅसने भरलेले फुगे. झी 24 तास एक पाऊल पुढे. मंत्री आहेत, त्यांना आव्हान देतो आहे, मी राजकारण करू इच्छित नाही, पण जर तुम्ही मंत्रिमंडळात राहून तुमच्या मराठवाड्याला, तुमच्या मातृभूमीला न्याय देऊ शकत नसाल तर राजीनामा देऊन बाहेर पडा. आम्ही तुमचं स्वागत करतो, या तुम्ही बाहेर पडा. जसं नेहरूंच्या वेळेला सी.डी. देशमुखांनी केलं होतं. तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आताच आहे, मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नाही, शकत नाही, म्हणून स्वाभिमानाने एक सी.डी. देशमुख ते बाहेर पडले होते. जा इकडे बोलवा, कोणाला टोपे असतील, आणखीन कोण असतील त्यांना सांगा, अरे जर तुझ्यामध्ये हिंमत असेल तर राजीनामा दे आणि बाहेर पड, अन्यथा माझ्या मराठवाड्यामध्ये जी काय हाल झालेले आहेत त्यांना पहिला न्याय दे. देतोयस? पण हे नुसतं वर्णन आम्ही ऐकत बसायचं? आज सुद्धा तुम्ही इकडे पाण्याशिवाय तडफडतात. गुराढोरांना प्यायला पाणी नाही, द्यायला चारा नाही, शाळेमध्ये खिचडी बनवायला सुद्धा पाणी नाही. त्या मुलांची हालत तर तुम्ही विचारण्यापेक्षाही पलीकडे गेलेली आहे. पण हे नुसतं आम्ही वाचत बसायचं? बरं, वाचून पुन्हा हे काय म्हणतात की दिल्लीकडे आम्ही 2200 कोटी मागितलेले आहेत. मग पृथ्वीराज चव्हाणांना मला सांगायचं की तुम्ही सोनिया गांधीच्या घरी पाणी भरत होतात ना, मग जा तुमचं वजन वापरा आणि माझ्या या मराठवाड्यासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी जे तुमचं वजन असेल ते वापरा.
आणि जसं इतर राज्यांकडे केंद्र सरकार मदतीचा ओघ देतं तसं माझ्या मराठवाड्यात आणि माझ्या महाराष्ट्रासाठी तुम्ही मदत घेऊन या, आणू शकता तुम्ही, आहे तेवढी ताकद. पण कोणी आमच्या मराठवाड्यात फिरकायला तयार नाही. ना शरद पवार फिरकायला तयार, ना सुशील कुमार यायला तयार, कोणीच नाहीये. आणि फिरतायत कोण? अजित पवार, ज्यांच्या डोक्यावरती सिंचन घोटाळ्यांचं डबोला आहे, आरोपाचं डबोला आहे. अरे या मराठवाड्याची, या महाराष्ट्राची पूर्ण वाट तुम्ही लावली. सिंचनाचा पैसा खाऊन तुम्ही फस्त केलात आणि आरोपाचं गाठोड घेऊन तुम्ही पुन्हा एकदा यांच्या समोर नाचायचं धाडस करू नका, अजिबात करू नका. हा ठीक आहे, बसतायत आता, बसले, बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या आणि सगळ्यांनी शांत राहा जरा, कारण इकडे मुंगी घुसायला सुद्धा जागा नाहीये कुठे, सगळं पॅक झालेलं आहे. मला वाटतं टीव्ही वाल्यांनी सगळं घ्यावं. का हे चित्र घ्या की ज्यांना आता प्रश्न पडलाय की शिवसेनेचा आता काय होणार, त्यांना म्हणा हे बघा आणि तुमचे डोळे पांढरे झाल्यानंतर तुमचं काय होणार ते बघा. अरे ही शिवसेना आहे, शिवसेनेच्या वाटेला जायचं धाडस करू नका. अगदी त्या ओवेसीला मी सुद्धा सांगतोय की तू जे का आव्हान दिलंस ना, 15 मिनिटं आम्हाला द्या, आम्ही या देशातला हिंदू संपवून टाकतो. अंगावर येऊन बघ, परत जातोस का? अंगावर घेऊन बस. अरे मर्दांची औलाद आहे, नामर्दांची नाहीये. आणि हातामध्ये ज्याच्या भगवा आहे हे सगळे सैनिक आहेत, लुटूपुटूचे तुझ्यासारखे नाही आहेत. आणि सगळे मुसलमान वाईट असं आम्ही कधी म्हटलेलं नाहीये. पण जे आमच्या मुळावर येत आहेत, जे इथे राहून पाकिस्तानची स्वप्न बघतायत, त्याने हिंदुस्थानातून चालते व्हावं ही काल सुद्धा आमची भूमिका होती, आजही आणि उद्या सुद्धा राहणार. आणि म्हणून मला सुशील कुमार शिंदेना सांगायचंय की तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुमच्याकडे पुरावे आहेत की या देशामध्ये भगवा आतंकवाद आहे. मग एवढे पुरावे सापडल्यानंतर तुमचं काय कोंबडं झालं काय? अंड्यासारखे उभत बसलेत पुरावे. झी 24 तास एक पाऊल पुढे. ज्यांची नाव असतील आणि जर ते गुन्हेगार असतील तर बेलाशक त्यांना फासावतील अटका. आम्हाला जात पात धर्म नाही. जो माझ्या देशाच्या, माझ्या मातृभूमीच्या जो मुळावर आला तो आमचा शत्रू आहे. तो हिंदू असेल, मुसलमान असेल, त्याला फासावतील अटका. आमचं काही म्हणणं नाहीये. पण तुमच्या या लांड्या कारभारामुळे ओवेसी सारखे माततायत. पाकिस्तानचा गृहमंत्री अशी तुमची संभावना केली जाते. पाकिस्तानचे अतिरेकी ही तुमची नाही म्हटलं तरी कौतुक करतायत. आणि तुमचा सगळा कारभार जो चाललेला आहे म्हणून ओवेसी सारखी कीड जी रजाकारांच्या वेळेपासून या मराठवाड्यामध्ये वळवळते ती पुन्हा एकदा डोकं वर काढायला लागलेली आहे. आम्ही जर का हिंदुत्वाबद्दल बोललो, होय मी बोलणार, का बोलायचं नाही? कारण आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही कधी देश तोडायच्या भानगडीत पडलेलो नाही. उलट जे देशाच्या मुळावरती येतील त्यांचे तुकडे आम्ही करू, हीच आमची शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे. आणि जर आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने बोललो तर तुम्ही आमच्यावरती गुन्हे टाकणार, आमच्यावरती केसेस भरणार. शिवसेनेची मान्यता रद्द करता येईल का? का? आम्ही हिंदुत्वाबद्दल बोललो, या देशाबद्दल बोललो, कोणीच बोलायचं नाही. एक तर तुमच्या मनगटामध्ये तेवढी ताकद नाही. आणि जर का तुम्ही मुसलमानांच्या मतांसाठी त्यांची लाचारी करणार असाल तर मला हिंदूंची मतं एकजूट करण्यासाठी आयुष्यभर झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि तो मी करणार, तो मी करायला मी समर्थ आहे. का नाही करायचं? जो उल्लेख रामदासभाईंनी केला, आपल्या या स्वतंत्र हिंदुस्थानच्या सरहद्दीमध्ये घुसून पाकिस्तानी सैनिक आपल्या जवानांची मुंडकी तोडतायत आणि त्यांची आई आणि त्याची विधवा पत्नी ही आक्रोश करते की माझ्या पतीचं शिर मला आणून दाखवा, माझं त्या पतीचं जे डोकं आहे ते मला आणून दाखवा. पण कुठे या सरकारला जर डोकं नसेल तर जवानांचं डोकं त्यांना कसं मिळणार? सरकार हे बिनडोक आहे. बरं, 26 जानेवारीला तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं कडेकोट बंदोबस्तामध्ये पंतप्रधान भाषण करतात, आपले राष्ट्रपती भाषण करतात. दरवेळेला असं होतं की पाकिस्तानी घुसतात, आपल्या सैनिकांचे मुर्दे पाडतात.
आणि मग तिकडे बसलेले आपले पंतप्रधान, आपले गृहमंत्री, आपले राष्ट्रपती हे इशारा देतात की आता ठीक आहे, पुढच्या वेळेला केलं तर याद राखा. काय याद राखा? ते घुसतायत, त्यांना अडवण्याची हिंमत तुमच्यामध्ये नाहीये. अरे जर शिवसेना प्रमुखांसारखा पंतप्रधान तिकडे बसले असता तर आतापर्यंत पाकिस्तानचे तुकडे त्यांनी केले असते. एका जवानाचं तुम्ही मोंडकं तोडलं तर शिवसेना प्रमुखांनी पाकिस्तानचे तुकडे करून टाकले असते. एवढी हिंमत आणि एवढी जिद्द ही त्यांच्यामध्ये होती, ती त्यांच्यात होती. आणि मग 26 जानेवारीला सगळं आम्हाला दाखवता की आपल्या सैन्याची ताकद बघा, किती विमानं आहेत, किती रणगाड्या आहेत, किती बोटी आहेत. अरे आम्हाला दाखवून काय आहे, एवढं तर घुसवा ना तिकडे, घुसवा तिकडे. आमच्या समोर हे सगळं प्रदर्शन करायचं, कोणाला तुम्ही भीती दाखवताय? आहे वैभव आहे, सामर्थ्य आहे, जरूर आहे, पण त्या तोफा, ते रणगाडे आणि ते लढाऊ सैनिक ह्यांचा जर का योग्य वेळी वापर केला नाही तर ते रणगाडे सुद्धा गंजून जातील आणि तोफेच्या गोळ्याने सुद्धा गंज येईल. ह्याचं कारण हे नामर्द सत्ताधारी तिकडे दिल्लीत आपल्या सत्तेवरती, आपल्या डोक्यावरती बसलेले आहेत. हे आम्ही काय म्हणून सहन करायचं? बरं असं आज काय झालं की हिंदूंनी मुसलमानांना धमक्या दिले. आज हा मराठवाडा दुष्काळामध्ये होरपळत असताना आज हा मला खरा विषय घेण्याची गरज नाही, पण कोणी उठतो आणि हिंदूंना धमक्या देतोय. ओवेसीच्या मेहरबानीमुळे आम्ही आमच्या देशात राहत नाही, अजिबात राहत नाही. आम्ही आमच्या मातृभूमीमध्ये राहतो आहोत. आणि म्हणून मी त्याला सांगतो की वेडवाकडं पाऊल टाकू नको, अंगावर येण्याचा प्रयत्न करू नकोस. अंगावर आला तर हिंदू आणि शिवसैनिक मेल्या आईचं दूध प्यायलेलं नाही, फक्त लक्षात ठेव. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मला स्वतः सांगायचंय, तुम्ही जे काय सगळे चाळे चालवलेले आहात, जो दुजाभाव तुम्ही करता आहात, पश्चिम महाराष्ट्राला एक न्याय, मराठवाड्याला एक न्याय, विदर्भाला तिसरा न्याय, आज सुद्धा जी हालत झालेली आहे. मला याच्यात राजकारण करायचं नाही, अजिबात करायचं नाही. पण एक तर तुम्ही या मराठवाड्यासाठी पाणी योजना गेल्या 50 वर्षामध्ये किती केल्यात? जेमतेम एक जायकवाडीची ती सुद्धा कशी बशी आता पूर्ण होत आली, अजून ती सुद्धा पूर्ण झाली आणि तिचं पाणी सगळीकडे फिरलंय का मला माहिती नाहीये. अजित पवार जे आता सांगतात की खडकपूर्णात मी पाणी देणार, हे आता तुम्हाला सुचतंय? शरद पवार म्हणतात की दुष्काळाचा संधी म्हणून रूपांतर करा, संधीमध्ये त्याचा संधी म्हणून उपयोग करा. म्हणजे काय करायचं? म्हणजे दुष्काळ पडलेला आहे, ही जनता पाण्याने व्याकुळ झालेली आहे. आता तुम्ही नवीन योजना आणा आणि पुन्हा त्या योजनेसाठी पैशाची तरतूद करा आणि पैसा खाऊन फस्त करा. जे सुधाकरराव नायकांनी सांगितलं होतं, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. शरद पवार आणि कंपनीचं हेच चाललेलं आहे. फक्त पाण्याच्या जागी त्यांनी पैसा शब्द टाकलेला आहे. पैसा अडवा आणि पैसा जिरवा. आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये फिरताना हे जे काही पाणी आहे, हे बघा ना पाणी, हे पाणी तुम्ही पिताय, हे पाणी पितात, हे पाणी पिणार. हे एवढं गढूळ पाणी आहे की खरोखर जो कोणी मंत्री येईल, मुख्यमंत्री येतील, शरद पवार येतील, जे कोणी मंत्री येतील, त्यांना म्हणा आमच्या समोर हे पाणी तू पिऊन दाखव पिऊन. झी 24 तास एक पाऊल पुढे. ना पाण्याची सोय आहे, पाईपलाईन आहे, काही नाही. गुरं आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक राहिलेला नाहीये. तुम्ही गुरासारखं राहणार आहात का माणसं म्हणून उभे राहणार आहात, हे मला पहिल्यांदा तुम्ही सांगा. ज्या गुरांना तुम्ही पोसता आहात त्यांना प्यायला तुम्ही पाणी देऊ शकत नाही, चारा देऊ शकत नाही. आणि म्हणून अनेक ठिकाणी बाबा तू मरणार असेल तर माझ्या डोळ्यासमोर तडफडून मरू नकोस म्हणून जड अंतःकरणाने एक तर त्याला कसायच्या हातात दिलं जाते, नाहीतर कुंकू लावून सोडून देते. तू जा बाबा जा, कुठे मरायचं तर मर, पण माझ्या डोळ्यासमोर मरू नको, मला ते पाहणार नाही. मग जर तुम्ही गुरांना सोडत असाल तर काँग्रेस राष्ट्रवादीने तुम्हाला सोडून दिले. जा मरायचं तिकडे मर. तुला मी पाणी देणार नाही, तुला मी पीक कर्ज माफ करणार नाही, वीज बिल माफ देणार नाही, वीज सुद्धा देणार नाही. तुला जिकडे तडफडायचं तडफड, मरायचं तिकडे मर. निवडणूक आल्यानंतर जातोस कुठे? तुझ्या घरी मी 5-50 रुपये दिल्यानंतर तुझं मत तू परत मलाच देशील. तोपर्यंत तू गुरासारखं 5 वर्ष भटक. हे मान्य आहे तुम्हाला आयुष्य? अरे गेल्या 5 वर्षामध्ये मी फिरलो होतो, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की या शिवशाहीची सत्ता परत आणा, मी जबाबदारी घेतो, तुमचं पूर्णपणे कर्ज माफ करीन, तुम्हाला कर्जमुक्त करीन. मी तुम्हाला वचन दिलं होतं. नाही दिलं तुम्ही, नाही दिलं. काय फरक पडलाय?
मला फरक पडला का काँग्रेसला फरक पडला? फरक तुम्हाला पडलेला आहे. गेल्या काही वर्षामध्ये ज्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, जर आपलं शिवशाहीचं सरकार तुम्ही आणलं असतं तर ते सगळे शेतकरी आज आपल्या या सभेला हजर असते. हा शब्द मी तुम्हाला दिला होता. पण माणसामागे माणसं जात आहेत, गुरामागे गुरं जात आहेत आणि काँग्रेसवाले टपोरे बैलासारखे फुगून बसले आहेत. अरे तो बैल निदान आमच्या शेतकऱ्याच्या कामाला येतो, पण हा काँग्रेस राष्ट्रवादी तुमच्या कशाही कोणत्याही कामाला येत नाही. काय करायचं असं काँग्रेसवाला, काय करायचं असं राष्ट्रवादीवाला? सगळ्यांनी आत तसेच उभे राहा आणि शांतपणे ऐकून घ्या. सगळ्यांनी आत तसेच उभे राहा, बसायला जागा नाही आता कुठे. सगळ्यांनी शांत राहा. आणि आज जे माझ्या समोर चित्र आहे, एक तर मराठवाड्यामध्ये ज्या विहिरी आहेत, अनेक विहिरींना कठडी सुद्धा नाही आहेत का अर्जुनराव? कठडी आहेत का? विहिरीला पाणी तर नाहीच. हजार फुटापर्यंत खाली बोरवेलला पाणी गेले आणि ज्या मोठ्या विहिरी आहेत त्यांना कठडी सुद्धा नाहीत, पाणी तर नाहीच नाही. आणि मग शाळेतली मुलं, 5वीतली मूल, 6वीतलं मूल, 7वीतलं मूल, 10वीतलं मूल शाळा झाल्यानंतर पहिले रांगा लावून उभे राहतात. बरोबर ना माता भगिनी? बरोबर बोलते का चूक? सगळ्यात तुम्हाला काम आता तेच राहिलेलं आहे की हांडे घ्या आणि लाईनी लावा. दुसरं आहे का काम? घराकडे बघता येतंय, मुलाबाळांकडे पाहता येतंय, घरी आलं तरी चूल तुमची पेटेल अशी खात्री आहे तुम्हाला? मग ती मुलं लाईनी लावतात, कठडे नाही आहेत. आणि कठडे नाहीत म्हणून जर का ते पोर कुठे वाकलं तर त्याची हालती अशी येते. हे संभाजीनगर मधलं चित्र आहे, फार इकडचं तिकडे गडचिरोली मधलं नाहीये. हे संभाजीनगर मधलं दृश्य आहे. हा पोरगा, काय त्याचा गुन्हा होता? काय गुन्हा होता? कदाचित ह्याच्या वडिलांनी आईनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मत दिलं, हा याचा गुन्हा? विहिरीतून पाणी काढताना हा पोरगा तिकडे पडून त्याची ही हालत झाली, तरी आम्हाला जाग येणार नाही का? तेच पुन्हा तुम्ही करणार आहात. शरद पवार जे म्हणतात की मुंबईमध्ये बोलले, ते अजूनही शरद पवार इकडे कुठे फिरलेत का रे? पृथ्वीराज चव्हाण आलेत, सोनिया गांधी आल्या, राहुल गांधी आले, सुशील कुमार आले. पण सोनिया गांधी आणि सुशील कुमार आसामात गेले का? गेले तिकडे बांगलादेशांचा प्रश्न होता म्हणून मराठवाड्यापेक्षा त्यांना बांगलादेशी जवळचे वाटतात, त्यांचे अश्रू पुसायला गेले. पण मराठवाडा तडफडते, तुमच्याकडे यायला वेळ नाही, तुम्ही जाता कुठे? मेंढराची अवलाद असं त्यांना वाटतंय. ही सगळी मेंढरं आहेत, ही गुरंढोरं आहेत, जातील कुठे? जास्तीत जास्त काय करतील? आव्हान देतील. समजा आज मी सांगितलं की मराठवाड्यावरचा अन्याय दूर करा, नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू, नाहीतर आम्ही मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही. सगळ्या टाळ्यांचा कडकडाट. अरे करा, टाळ्या वाजवा जरा. झी 24 तास एक पाऊल पुढे. उत्तर द्या. जे मी बोललो की जर का अन्याय दूर झाला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू. तुम्ही घरात जाताय का रे? थांबा जरा. घरात जाताय? घर राहिलेच शिल्लक? अरे तुम्ही आणखीन कुठे जाणार? तुम्ही रस्त्यावरच आहात. रस्त्यावरतीच काढले तुम्हाला या लोकांनी घरातनं बाहेर खेचून. आज गुरांच्या छावणीमध्ये हजारो लोक राहत आहेत. तुम्ही रस्त्यावरच आहात. जाऊन जाऊन कुठे जाणार? मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही. मंत्री म्हणते बरं झालं तुम्हीच सांगितलं, मला तरी कुठे फिरायचंय. मी माझ्या घरामध्ये मस्त एसी मध्ये बसलेलो आहे, सगळं काय खाऊन पिऊन सुखी आहे मी. मला कोण सांगतं रस्त्यावर फिरायला? हे असं करून चालणार नाही. आता आपण असं जाहीर केलं पाहिजे की आम्ही सुद्धा रस्त्यावर आहोतच. आम्ही तर रस्त्यावरती आहोतच, पण गाडीत आणि एसी मध्ये बसलेल्या मंत्र्याला आम्ही रस्त्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही. जा पृथ्वीराजना सांगा, नुसत्या मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊ नका. आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही बैठक घेतल्या, अजूनही तुम्ही मराठवाड्यामध्ये बैठक घेण्याचं तुम्हाला सुचलेलं नाही का? हा मराठवाडा माझ्या महाराष्ट्राचा भाग नाहीये काय? काय या मराठवाड्याच्या माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना मतदानाचा अधिकार नाहीये काय? पण मराठवाड्यात तुम्हाला फिरायला वेळ नाही. आणि आता तर माझं म्हणणं आहे की मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊ नका, कारण मंत्रिमंडळामध्ये तुम्हीच असता. पश्चिम महाराष्ट्रातले मंत्री आणि इथले मंत्री, हे इथले मंत्री त्यांना तोंड देऊ शकत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला या मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल तर मुंबईमध्ये एक दिवसाचं का होईना पण या माझ्या मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या दुष्काळावरती चर्चा करणारं विधान मंडळाचं एक शिबिर घ्या, एक अधिवेशन घ्या, विधान भवनामध्ये अधिवेशन घ्या. येऊ द्या, सगळ्यांना येऊ द्या.
सगळ्या पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांना तिकडे बोलवा. आज मी माझ्या मराठवाड्यातल्या खासदार आणि आमदारांना सांगतोय की तुम्ही मराठवाड्यामध्ये जिथून जिथून निवडून आलेला आहात तिथल्या गावागावामध्ये, खेड्यापाड्यात जाऊन, कानाकोपऱ्यात जाऊन ही दुष्काळाची जी काय मदत आहे ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते की नाही पोहोचते त्याच्यावरती लक्ष द्या. दिलाच पाहिजे, द्यावंच लागेल. आणि मी सुद्धा जे जाहीर केलेलं आहे ही नुसती सभा मी ताकद शक्ती प्रदर्शन करायला आलेलो नाही. अनेक जण बोलतात की ज्यांनी आयुष्यभर शिवसेना प्रमुखांवरती टीका केली की हे बाळासाहेब काय भाषेमध्ये बोलतात, आणि तेच टीकाकार आज मला बोलतायत की हा उद्धव ठाकरे भाषण करतो पण या उद्धव ठाकरेच्या भाषणात बाळासाहेबांच्या भाषणासारखा दम नाही. अरे माझा दम माझ्या समोर बसलेला आहे. देऊ का एकदा तुम्हाला? एकदा देऊ? नुसता हात वर केला तर तुमची पलटा भुई थोडी होईल, पण मी इकडे आगी लावायला आलेलो नाही, राजकारण करायला आलेलो नाही. आज ही सभा मी माझं एक कर्तव्य म्हणून आलेलो आहे. मराठवाड्यामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. मागण्यांचं पत्रक आम्ही दिलेलं आहे, भाजप देत आहे, सगळे देत आहेत. पण या मागण्या कागदावरती असता कामा नये. निधी नुसता मंजूर करून चालणार नाही, तो शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं हे सरकारचं काम आहे. आणि ते पोहोचतो की नाही बघणं हे आपल्या शिवसेनेचं काम आहे, शिवसैनिकाचं काम आहे. आणि म्हणून बांधवांनो एकच सांगतो, उद्या कोण काय बोलेल मला परवा नाही. मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, जी जबाबदारी माझ्या खांद्यावरती तुम्ही सोपवलेली आहात, हे उगाच मी नतमस्तक झालेलं नाही. मी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद उगाच घेतलेले नाहीत. ही जी ताकद आहे या ताकदीचा प्रत्येक अंश मी तुमच्या हितासाठीच वापरेन, हे वचन मी तुम्हाला देतोय. आणि इकडे जागा काय आपल्याला पुरत नाही, अजूनही लोकांचे लोंढे येतात, पाठीकडून येत आहेत. आज मी सुरुवात केलेली ही सभा शेवटची सभा नाही. मी मराठवाड्यामध्ये स्वतः फिरणार, दुष्काळग्रस्त भागामध्ये स्वतः जाणार, चारा छावण्या बरोबर चालल्यात की नाही मी स्वतः बघणार. ह्याचं कारण नाही तर चाऱ्यामध्ये सुद्धा घोटाळा होतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा लालूची अवलाद असू शकते. कारण नगर जिल्ह्यामध्ये अनिल भैया तुम्ही सांगा या ना, या काँग्रेसवाल्यांनी शेण सुद्धा खाल्लं होतं. नाही आहे खरंय, म्हणजे शेणाचा सुद्धा पैसा खातायत, चारा सुद्धा खातायत, जे मिळेल ते खातायत. पण हा घोटाळा आम्ही होऊ देणार नाही. जर का काँग्रेसवाला, राष्ट्रवादीवाला त्याच्यात सापडला तर शिवसैनिकाच्या तावडीतनं तो सुटणार नाही. एवढं हा इशारा मी त्यांना देतोय, हा इशारा मी देतोय. आणि जे जे करता येणं शक्य असेल, जसं आज अर्जुनराव तुम्ही खरंच एक चांगलं काम केलं, चारा छावणी सुरू केलेली आहे, फार मोठं काम आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.